महत्वाची बातमी समोर येते। नेपाळमध्ये मोठा राजकीय घडामोडी सुरू आहेत। सुशीला कार्की नेपाळच्या हंगामी पंतप्रधान होण्याचं सूत्रांकडून समजतंय। नेपाळमधील तरुणांनी सरकार विरोधात सुरू केलेल्या निदर्शनांनी मोठ्या प्रमाणात उग्र स्वरूप धारण केलंय। सोशल मीडियावर बंदी घातल्यानंतर आंदोलनानं इतकं हिंसक स्वरूप घेतलं की पंतप्रधान केपी शर्मा ओली यांना राजीनामा द्यावा लागला। मात्र आता नेपाळमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी सुरू आहे। माजी न्यायाधीश सुशीला कार्की या नेपाळच्या अंतरिम पंतप्रधान होणार असल्याची माहिती पुढे आली आहे। नेपाळच्या अंतरिम सरकारचे नेतृत्व करण्यास आपण तयार असल्याचं सुशीला कार्की यांनी म्हटलंय। बुधवारी झालेल्या 4 तासांच्या बैठकीत जेनझी आंदोलकांनी कार्की यांची निवड केलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।